मुंबई हे एकमेव शहर आहे असा एक उल्लेख केलेला आहे. एकमेवचा अर्थ काय होतो की अशा प्रकारची क्षमता असलेलं दुसरं कुठलंही शहर नाही. त्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी 2 विधानं केली. त्यातले 75,000 कोटी रुपये हे मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. चेन्नईचं पाहिलं तर फक्त 8,000 कोटीचं आहे. हे त्यांनी कंपॅरिझन करून दिली की इतर जी आपण ज्याला मेट्रो सिटीज म्हणतो त्यांची क्षमता किती मुंबईपेक्षा खुशी आणि छोटी आहे. हे करताना त्यांनी सांगितलं की मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर इंटरनॅशनल शहर आहे आणि इथे खरी ठिणगी पडली. याचं कारण शिवसेनेची स्थापना झाली ती दाक्षिणात्य लोकांनी मुंबईमध्ये 60च्या दशकामध्ये जे जॉब पटवायला सुरुवात केली होती आणि तिथे भूमिपुत्रांवर अन्याय होता. स्थानिक लोकाधिकार समिती रचून शिवसेनेची निर्माण झाली आणि एक प्रकारे शिवसेनेला चालना मिळायला कारणीभूत हा एक विषय आपल्याकडे आलेला होता. याचा एक पदर या सगळ्याला आता आहे. परंतु याच्यावरून काही फार मोठा गदारोळ होईल आणि मराठीची मतं जी भाजपकडे आहेत ती पूर्णपणे इतरत्र फिरतील असं काही वातावरण याच्यामध्ये आहे असं मला काही आत्ता तरी वाटत नाही. परंतु त्यांच्या विधानानं काही काळ एक वादळ निर्माण झालं एवढं मात्र नक्की म्हणेल.